नमस्कार, मी ऋषिकेश शेवतेकर. मी जस्ट फॅमिलीसोबत आलो दशावतार बघायला. आणि फॅमिलीसोबत पिक्चर बघणं म्हणजे सध्या तरी ह्या काळामध्ये जमत नाही. कधीतरी कोणता तरी एखादा चित्रपट येतो आणि तो तुम्हाला वाटतं की आपल्या फॅमिलीसोबत बघावं. तसं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं तर बरेच जण करत नाही, पण करायला पाहिजे. सो ह्या गोष्टीसाठी हा मूवी बनलेला आहे. एक वडील आणि मुलाचं नातं कसं असतं, त्यांचा संघर्ष कसा असतो. बाप कधीही तो तर अजिंक्यच आहे, तो जिंकणारच. तो मुलासाठी किंवा मुलीसाठी किंवा त्याच्या फॅमिलीसाठी तो सतत लढत राहतो. त्याचं लढणं कोणाला दिसतं, कोणाला दिसत नाही. ज्यांना आहे त्यांना बापाची किंमत नाही, ज्यांना नाही आहे त्यांना कळतं. पण एक स्टोरी म्हणलं तर मूवीची तर एक जबरदस्त कथा, दिग्दर्शक, चित्रपट सगळंच काही चांगलं आहे. त्याच्यामध्ये काही नवीन कलाकार पण आहेत. एक भरत जाधवबद्दल बोलायचं, दिलीप सर झाले, भरत जाधव सर झाले, ह्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की हे कलाकार कसे आहेत. पण जो आपल्यामध्ये एक कलाकार नाही आहे, लक्ष्मीकांत बेर्डे, त्याच्या मुलाचा रोल एक विलन म्हणून त्यांनी केलं आहे. पण त्याच्यामध्ये कसं की फायद्यासाठी एक बाप जो मुलासाठी किंवा काही कृत्यांसाठी जो गुन्हे करतो तो भाग वेगळा, आणि एक आपलं मिडल फॅमिली जी असते त्याच्यामधला जो वडिलांचा जो संघर्ष असतो तो एक वेगळा दाखवण्यात आला आहे. या दोघांमधलं समतोल जे आहे त्यांचं कारण म्हणजे पॉलिटिक्स. काही कारणास्तव तुमच्या घरामध्ये वादविवाद निर्माण होतात, त्याच्यामधून तुम्ही चुकीच्या मार्गाला जाता आणि ह्या गोष्टी घडतात. तर ह्या घडू नये याच्यासाठीचा हा मूवी आहे. थँक्यू. नमस्कार, मी युवा शाहीर प्रथमेश रवींद्र शेवतेकर. हा जो चित्रपट आहे तो चित्रपट म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर असा एक जबरदस्त चित्रपट ह्या महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला. सर्वच कलाकार, खरं तर ज्येष्ठ कलाकार म्हटल्यावर काही म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं काय हा विचार पडतो. पण खरंच ज्येष्ठ कलाकारांसोबत जे नवीन कलाकार होते त्यांनी उत्कृष्ट अभिनय मांडला, उत्कृष्ट कथानक आहे, उत्कृष्ट दिग्दर्शन आहे. आणि खरंच आनंद वाटला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आव्हान करतो की खरंच आपल्याला मराठी कलाकारांचा अभिमान आणि मराठी चित्रपटांचा खरंच जर अभिमान असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. नक्की वेळ काढून एकदा तरी हा चित्रपट बघावा असं मी सर्वांना आव्हान करतो. जय महाराष्ट्र. येस, खूप आवडलं सर तुम्हाला कसं? खूप जबरदस्त. मनापासून सांगतो की स्टोरी म्हणजे एक युनिक स्टोरी होती. मराठी चित्रपटामध्ये अशा स्टोरी येणं आणि अशा स्टोरी रिलीज करणं हे फार कमी आणि काय म्हणता येईल, एक विशिष्ट हा प्रकार होता. ही स्टोरी खूप जबरदस्त होती.